हा आणखी एक जगा. हे असले रेशमी जगे पण लंडनमध्ये गरोदर बायका वापरतात. आय डोंट नो काहींच्या मते त्यात खूप वाईट दिसतात. पण जरा पोट दिसू लागलं ना की गरोदर बाई ह्या जगामध्ये मार्वलस. अचानक डोक्यामध्ये लखर वीज चमकली. प्रेम, निष्ठा, आत्मीयता या सगळ्या भावना असल्या तरी त्या आपोआप निर्माण होत नाहीत. हो, त्या खऱ्याखुऱ्या अस्सल स्वरूपात निर्माण होण्यासाठी आधी शरीर सुख, मूळ आहे सेक्स, विषय प्रभाव काढणं, नंतर तुमच्या त्या सगळ्या भावना. कारण ग्लोरियाच्या प्रत्येक पत्रामध्ये तिनं काही गुप्त चित्र काढलेली होती. डॅम सेक्सी. माझं तिचं लग्न होणार नव्हतं तरी सुद्धा, मी लंडनला जाणार नव्हतो तरी सुद्धा तिनं त्या पत्रांवर गुप्तचित्र काढलेली होती. बरं, माझ्या मावशीनं काय करावं? काय करावं? मी लंडनला असताना ऐकलं होतं तिने म्हणे आमच्या आप्पांना मिठी मारली. आप्पा वयाने एवढे मोठे असून सुद्धा तिनं त्यांना आप्पाने तिचं थोबाड फोडलं. तेव्हा मध्यंतरी इथे बालगंधर्व आले तर तिला भेटायला हात गेले. मीच पाठवलं त्यांना. तेही त्यांचा हातात धरून उभी राहिली. हो, नारायणराव तिच्याकडे बघून हसायला लागले. मलाही तिचा तेव्हा असा राग आला होता. पण आता पट्ट तिची त्यामध्ये काहीही चूक नव्हती. भाऊ, चूक नव्हती तिची. कारण ती जेव्हा वयात आली ना भाऊ, तेव्हा ती एक विधवा होती. जेव्हा लग्नाची संसाराची स्वप्न पाहावी तेव्हा ती विधवा होती. जेव्हा नवऱ्याच्या कुशीत जाऊन झोपावं असं तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती. जेव्हा जीव नॉर्टनची काळी पेटून त्या ज्योतीमध्ये बघावं असं तिला वाटावं तेव्हा येते विधवा. आमच्या मावशीने कुठं चित्र काढावे बरं? कुठे? हिंदू सोसायटी. आणि मी शतमूर्ख, महामूर्ख, मी तिला तोड दाखवण्याच बदलू केलं. मी तिची क्षमा मागणार आहे आज. आपण उद्या बघू. तुम्ही आहात आता इथे. काय मी हे तिला सगळं तोडणारच नाही हो सांगू शकणार. तुम्ही मला मदत करा. तिला म्हणावं अशी बाहेर ये प्लीज. मावशीबाई, अहो मावशीबाई, बाहेर येता का जरा? मी नाही येत त्याच्या पुढे. अगं मावशी, बाहेर ये ग मावशी. नाही रे, मी नाही माझं कपाळ दाखवणार तुला. असं म्हणू नकोस ग मावशी. प्लीज मावशीबाई, जरा बाहेर या. त्यांना क्षमा मागायची तुमची. मावशी मी खूप वाईट लोक तुझ्याशी. मावशी तू मला क्षमा कर ग मावशी. मावशी तू मला क्षमा कर मावशी प्लीज. पुढे आता वेडा कुठला.
भाऊराव तुम्ही निघा आता. हा असाच वेळ आहे. आता रड रड रडे आणि मग निघेल. नाही होशी तू परत जोपर्यंत मला क्षमा नाही करणार Yeah.